मी प्रीती मॅडमकडे जातोय, थोडासा आपल्या परिघा बाहेरचा प्रश्न विचारतोय, पण तो मला विचारल्याशिवाय राहत नाहीये. गोल्ड आणि सिल्वरमध्ये लोक इन्व्हेस्ट करतायत? नक्कीच बघितलं असेल तुम्ही गोल्ड आणि सिल्वरमध्ये यावर्षी म्हणजे फोमो हा जो कन्सेप्ट असतो ना, हा एकदम पर्टिक्युलरली आपण या कमॉडिटीमध्ये बघायला मिळाला. बऱ्याच वेळा आपल्याकडे ट्रॅडिशनल वेने सोनं असतंच, राईट. वर्षानुवर्ष महिलांची एक खासियत आहे आणि आज त्या महिला खूप जास्त एक चांगल्या तज्ज्ञांसारख्या पुढे आल्या आहेत की त्यांनी आपला जो इन्व्हेस्टमेंट होता त्याचा एका पार्ट सोन्यामध्ये गुंतवला होता, राईट. पण सोनं आणि चांदी याच्यामध्ये जर डिजिटली काही लोकांनी इन्व्हेस्ट केलं नसेल किंवा त्यांचं जसं आम्ही तज्ज्ञसुद्धा सांगतो की तुमच्या पोर्टफोलिओमधला 10 ते 15% हिस्साच तुम्ही गोल्ड सिल्वर किंवा या कमॉडिटीमध्ये ठेवा, पण ते सुद्धा काहीकडे नव्हतं किंवा त्याच्या. आता मी इंटरप्ट करतोय तुम्हाला. लोकांना हा प्रश्न आहे की आता किती खाली येणार आणि किती वाढ बघायची असं लोक प्रश्न विचारतायत. त्याचमुळे हे फार महत्त्वाचं आहे की हे लक्षात घेणं फार गरजेचं असतं की कुठलाही ॲसेट क्लास किंवा कुठलाही प्रोडक्ट हा खूप वेगाने जेव्हा वरती जात असतो, राईट, आणि त्याच्यामागे खूप जास्त फंडामेंटल किंवा टेक्निकल रिझन नसतात, तर नुसतं फोमोमध्ये राहून म्हणजे हे माझ्याकडनं मी इन्व्हेस्टमेंट केली नाही म्हणून आता मी करतो, हे जर तुम्ही करायला गेलात तर तुम्ही आता जे आपण ही जी घसरण, तीव्र घसरण बघितली आहे ते नेहमी सामान्य गुंतवणूकदार याच्याचमध्ये फसतात, राईट. बघा, कुठल्याही गोष्टीचं सोनं आणि चांदी याच्यामध्ये वाढ होण्याची महत्त्वाचं कारण होतं की जिओपॉलिटिकल जे टेन्शन चाललं आहे, राईट. सोनं अजूनही आपण म्हणू शकतो की इक्विटीला हेज आहे, पण चांदीने अजून त्या गोष्टीचं त्या गोष्टीपर्यंत ती पोचली नाही आहे, राईट. चांदीमध्ये मी तर म्हणेल की हे स्पेक्युलेटिव्ह इन्क्रीमेंट होतं, राईट. याचा जरी इंडस्ट्रीयल यूज वाढला आहे तरी किंवा बाकीच्या गोष्टी आपण म्हणू शकतो की सिल्वरला आता खूप मागणी झाली आहे, पण सिल्वर हा अजूनही हेज म्हणून तुम्ही विचार करू शकत नाही किंवा ही कमॉडिटी आहे किंवा एक ॲसेट क्लास आहे याचा विचार करू शकत नाही. त्यामुळे जी चांदीमध्ये जी वाढ झाली आहे तर ते किती खाली आलं तरी माझ्या मते एक 1.25 लाखापर्यंत जर चांदी खाली आली नाही किंवा 2.5 लाखापर्यंत जर चांदी खाली आली नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये आत्ताच गुंतवणूक करू नका, कारण की याच्यात खूप मोठा चढउतार चालू आहे. तुम्ही जर आधी गुंतवलेलं असेल तर तुम्ही थोडा प्रॉफिट बुक करू शकता, पण जर केलं नसेल तर आता मी याच्यात गुंतवणूक करू का त्याचा विचार करू नका. बऱ्याचशा गोष्टी ज्यावेळेस चढतं मार्केट असतं त्यावेळेस सगळंच त्याला पुश करतात, खाली यायला लागलं की ते खाली कुठल्या पद्धतीने आपल्याला माहीत नसतं. हां, सोन्यात नक्की गुंतवणूक थोडी थोडी करा, पण ती तुम्ही SIP वे किंवा स्टॅगर्ड वेने करू शकता.